नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे सांधेदुखी आणि आधुनिक उपचार पद्धती. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर योगेश वैद्य. नमस्कार. डॉक्टर योगेश वैद्य यांनी MS ऑर्थोपेडिक्स हे सेट GS मेडिकल कॉलेज आणि केम हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केलं आहे. त्यांनी DNB ऑर्थोपेडिक्सची पदवी देखील संपादन केली आहे. डॉक्टर योगेश वैद्य यांनी विविध ऑर्थोपेडिक समस्यांचे व्यवस्थापन केले असून सांधे प्रत्यारोपण आणि शस्त्रक्रियेचा त्यांचा 15 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. नुकतेच ठाण्यातील पिनाकल हॉस्पिटल येथे त्यांनी रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेस सुरुवात केलेली आहे. मे मध्ये सुरुवात झालेल्या या हॉस्पिटलमध्ये 100हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 1997 मध्ये LTMC पुणे सायन मुंबई येथून त्यांनी MBBSचे शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी प्रसिद्ध सेट GS मेडिकल कॉलेज आणि केम हॉस्पिटल परेल मुंबई येथून ऑर्थोपेडिक क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी ते विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांना आपली हजेरी लावतात. त्यांनी नंतर आपल्या सरावाचा विस्तार ठाणे शहरात करत तेथील पिनाकल ऑर्थो सेंटर हॉस्पिटल सुरू केलं. 50 बेडच्या ऑर्थोपेडिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा पुरवली. या सरावाच्या कालावधीत त्यांनी सामान्य ते गुंतागुंतीच्या 5000हून अधिक सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूया. तर सर, सगळ्यात पहिला माझा अर्थात प्रश्न, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा हा जो पर्याय आहे तो नेमका कधी निवडावा? बघा, सांधे प्रत्यारोपण हा जो पर्याय आहे हा आम्ही पेशंटला तेव्हाच सुचवतो जेव्हा सगळे आपले मेडिकल मॅनेजमेंटचे जे ऑप्शन्स असतात, फिजिओथेरपी, काही गोळ्या, औषधं, इंजेक्शन मोडॅलिटीज, हे सगळे करून झालेले असून सुद्धा पेशंटला आराम पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचं जे दुखणं आहे ते इतकं होतं की त्याचं जे डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग जे आपण म्हणतो ते करायला त्याला शक्य होत नाही. त्यांना गोळ्या औषधं सातत्याने घ्यावी लागतात. अशा केसेसना आम्ही सांधे प्रत्यारोपणचा पर्याय सुचवतो. ओके, तर सांधे प्रत्यारोपणाची अचूकता पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा अधिक कशी आहे? बघा, कसं आम्ही जेव्हा आज प्रॅक्टिस सुरू केली, आज जवळजवळ 20 वर्ष झाली, तेव्हापासून जे कन्व्हेन्शनल पद्धतीने आम्ही जे सांधे प्रत्यारोपण करत होतो ते आम्ही काही जिग्स म्हणा किंवा काही रॉड्स या गोष्टींच्या साह्याने आम्ही हे करत असो. तर त्यामध्ये ह्याच्यामध्ये मेनली सर्जनचं एक्सपर्टीज, आपलं एक अंदाजाने आपण काही बोन जे कट करायचो किंवा जे अँगल आपल्याला जे अलाइनमेंट जी मिळण्याकरता आपल्याला जे अचीव करायला लागायचं, हे सगळं काही गेसवर्क म्हणा किंवा अंदाजाने केलं जायचं. ह्याच्यामध्ये काही ऑब्जेक्टिव्हिटी अशी काही नव्हती. हे सगळं सब्जेक्टिव्ह होतं. म्हणजे मला वाटलं की हे 1 डिग्री कट अलाइन करायचं आहे किंवा 1 mm कट करायचं आहे, तर ते एक सब्जेक्टिव्ह असायचं. पण ह्याच्यामुळे काय व्हायचं की बरेचदा एक सर्टन सबसेट ऑफ पेशंट्स सर्टनली आफ्टर सर्जरी त्यांना थोडंसं अनहॅप्पी असायचे म्हणा किंवा त्यांना दुखत राहायचं. तर त्या कारणाने पेशंट थोडेसे नाराज असायचे. जगभरात असं दिसून आलं की ह्याचे जे स्टडीज केले गेले, काही शोध निबंध केले, त्याच्यामध्ये असं जाणवलं की साधारण 20% जवळजवळ पेशंट ह्या ऑपरेशन नंतर नाराज असायचे की त्यांना समोर ते नॅचरल नाही वाटायचं. त्यांना वाटायचं की बाबा काहीतरी जड आहे पायामध्ये किंवा काही त्यांना नॅचरल फिलिंग यायचं नाही. तर हे का होते बाबा, हे सगळं शोधून काढायला लागले. मग त्याच्यामध्ये असं जाणून आलं की ह्यामध्ये 2 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. एक तर अलाइनमेंट, म्हणजे ज्या प्रकारे आपण सांधा पेशंटच्या शरीरामध्ये रोपण केलं जातं, आणि सॉफ्ट टिश्यू बॅलन्स, ह्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या याचं सक्सेस रेट ठरवतात. तर त्याच्याकरता कन्व्हेन्शनलच्या पुढची जी पद्धत आली ती कम्प्युटर नॅव्हिगेशन आलं, आणि त्याच्याही पुढची पद्धत आली की रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट. ही आता लेटेस्ट जी टेक्नॉलॉजी आलेली आहे, लेटेस्ट तर नाही म्हणता येणार, गेले 5-6 वर्ष ती भारतात देखील आहे. तर ह्याच्यामुळे आपल्याला ऑब्जेक्टिव्हली आपल्याला जो रिझल्ट हवा आहे तो अचीव करता येतो. म्हणजे समजा आपल्याला काही एका विशेष अलाइनमेंट अचीव करायचं आहे किंवा विशेष काही पर्टिक्युलर मिलीमीटर बोन कट करायचं आहे, तर ते तेवढंच त्याच्यामध्ये केलं जातं. त्यामुळे त्याचं प्रिसिजन वाढतं आणि पेशंटचं सॅटिस्फॅक्शन आणि सांध्याची जी लॉन्जिटिव्हिटी असते ती वाढते. ओके डॉक्टर, त्यामुळे रुग्णालयातील कालावधी तसेच इतर रिस्क कमी होण्यास मदत झाली का? निश्चितपणे. त्यामुळे पेशंटचं बघा पेन फॅक्टर हा कमी होतो, कारण ह्याच्यामध्ये ज्या बोन कट्स केल्या जातात त्या एक बरच्या माध्यमाने केल्या जातात. त्याच्यामधलं सॉफ्ट टिश्यू डिसेक्शन जे असतं ते कमी होतं, ब्लड लॉस कमी होतो. त्यामुळे पेशंटचा पेन फॅक्टर निश्चितपणे कमी राहतो.
यामुळे पेशंटची रिकव्हरी लवकर होते आणि पेशंटचा स्टेही देखील कमी होतो. जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा पेशंट साधारण जॉईंट रिप्लेसमेंट नंतर साधारण 10 ते 15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहत असे, पण आता तीच कालावधी साधारण 3 दिवसावर आलेली आहे. जगात काही सेंटर्स आहेत की जिथे ह्या सर्जरीज OPD बेसिसवर किंवा डे केअरवरती, म्हणजे पेशंट सकाळी ॲडमिट होतो आणि संध्याकाळी डिस्चार्ज होतो. तर एवढं त्याचं आज प्रमाण कमी करण्यात आलेलं आहे स्टेचं. ओके डॉक्टर, सध्या रोबोटिक सांधे प्रत्यारोपणाची खूप चर्चा आहे आणि त्या रुग्णास कितपत फायदेशीर आहे याबद्दल काय सांगा? बघा, चांगला प्रश्न आहे. जसं मागे मी म्हणालो की जे पेशंटचे जे अनसॅटिस्फॅक्टरी होते किंवा जो सॅटिस्फॅक्शन रेट जो होता तो जो कमी असायचा, तर ते आपल्याला जे अचीव करण्याकरता आपल्याला जे हे रोबोटिक टेक्नॉलॉजी जी आता आपण आलेली आहे ती बेसिकली काय आहे की ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही काय करतो तर एक पेशंटचं कम्प्युटरच्या साहाय्याने किंवा रोबोटिक टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने एक पेशंटचं एक मॅपिंग, जॉईंटचं एक मॅपिंग केलं जातं. त्याचं एक 3D मॉडेल कम्प्युटर बनवतं, त्याचा एक प्लॅन आपल्याला हँडओव्हर करतं की बाबा एवढ्या अलाइनमेंट ही अचीव करायची, एवढ्या डिग्रीमध्ये आपल्याला बोन कट करायचं आहे, एवढ्या MM बोन कट करायचं आहे. तर ते सगळं आपल्याला तो प्लॅन दिला जातो आणि तो एक्झिक्यूट करायला त्याला आपल्याला मदत होते. तर त्यामुळे काय होतं की हे आपल्याला जो टार्गेट असतं की बाबा एवढ्या डिग्री मला डिफॉर्मिटी त्याची करेक्ट करायची किंवा एवढं बोन त्याचं कट करायचं आहे, तर ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला ते अचूकतेने मदत होतं. तर सांगण्याचं ह्याचा जिस्ट असं आहे की हे एक प्रकारचे कस्टमाइज्ड किंवा इंडिव्हिज्युअलाइज्ड जॉईंट रिप्लेसमेंट आहे. म्हणजे साध्या ह्याच्यात सांगायचं म्हटलं तर एक रेडीमेड शिवलेली पॅन्ट आणि एक मापाने शिवलेली पॅन्टमधला जो फरक असतो, म्हणजे ते पेशंटला मोर नॅचरल वाटतं, त्याला नॅचरल फील येतं, त्याचं रिकव्हरी चांगली होते, त्यांना मुवमेंटचं हे असतं ते पण त्यांना चांगलं येतं. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबद्दल अनेक लोकांमध्ये गैरसमज पण आहेत, तर त्याबद्दल थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. बघा, जेव्हा आम्ही पेशंटला OPDमध्ये जॉईंट रिप्लेसमेंटबाबत काउन्सिल करतो तर तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न हा येतो आम्हाला की हे सक्सेस आहे का. बऱ्याचदा पेशंटचा समज असा असतो की हे ऑपरेशन केल्यानंतर पाय माझा दुमडणार की नाही, मला चालता त्याच्यानंतर येणार की नाही, हे त्यांच्या मनात शंका कुशंका निर्माण होत असतात. पण मी असं सांगू इच्छितो की ह्याच्यानंतर आजकाल जे नवीन जॉईंट्स जे आपल्याकडे उपलब्ध आहेत किंवा जे मटेरियल्स आज आपल्याकडे ज्याचे जॉईंट्स बनवले जातात किंवा त्याच्या आतमधलं जे पॉलिइथिलीन किंवा हायली क्रॉसलिंक पॉलिइथिलीन जे वापरलं जातं, तर त्याच्यामुळे सांध्याची जी लॉन्जिटिव्हिटी आहे किंवा जो टणकपणा आहे तो बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे. तर त्यामुळे पेशंटचे जे रिझल्ट्स आहेत ते खूपच चांगल्या प्रमाणात आजकाल दिसून येतात. ओके, तर प्रेक्षकांनो, पिनॅकल ऑर्थो सेंटर हॉस्पिटल हे सर्व सरकारी आणि निम्न सरकारी योजनांसोबत संलग्न आहेत. तसेच 50हून अधिक विमा कंपन्यांसोबत यांचं टायअप आहे. तसेच वर्षभर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत विविध मोफत कॅम्पस व फ्री सर्जरी या ठिकाणी राबवल्या जातात. या ठिकाणी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक समस्यांचं निदान आणि निवारण केलं जातं. सिनियर सिटीजनसाठी या ठिकाणी एक विशेष सवलत असणार आहे. 12 ऑक्टोबरला नुकताच झालेल्या वर्ल्ड अर्थरायटिस दिनानिमित्त या ठिकाणी विशेष कन्सल्टेशन आणि सर्जरी पॅकेजेस उपलब्ध करण्यात आलेली आहेत. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 7028859555 या क्रमांकावर आत्ताच संपर्क साधा. तर सर, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण किती आठवड्यात चालू शकतो, म्हणजे याची रिकव्हरीची प्रोसेस कशी असते? बघा, आठवड्यापेक्षा मी म्हणेन की लगेच दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे किंवा सेम डेला पण आपण पेशंटला चालवू शकतो. युजली आम्ही पेशंटला पूर्ण वजन देऊन चालायला परवानगी देतो. साधारणतः पेशंटचं फिजिओथेरपी पण दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात केली जाते. साधारण हॉस्पिटलमध्ये पेशंटचा स्टे एक साधारण 3 ते 4 दिवस राहतो आणि साधारणतः पूर्णपणे पेशंटला रिकवर व्हायला साधारण 3 ते 4 आठवडे हा कालावधी लागतो. ओके, आता शस्त्रक्रियेनंतर नेमकी कोणती खबरदारी घ्यावी लागते, थोडं ब्रीफमध्ये सांगा. बरं, बघा कसं आहे की शस्त्रक्रियेनंतर काही रिस्ट्रिक्शन्स पेशंटला आम्ही युजली सांगतो की त्या तुम्हाला लाईफ लॉंग पाळाव्या लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्यतो ग्राउंड लेवल ॲक्टिव्हिटीज जे म्हणतो, म्हणजे खाली जमिनीवर बसणं, जे आपल्या भारतीय कल्चरमध्ये खूप कॉमन आहे की खाली जमिनीवर बसणं, मांडी घालणं, इंडियन टाईप स्क्वॉटिंग करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्या मुस्लिम बांधवांमध्ये जे नमाज जी पोझिशन आहे ती एक्स्ट्रीम ज्या गोष्टींमध्ये नी फ्लेक्स करतो आपण किंवा गुडघा दुमडतो, त्या ॲक्टिव्हिटीज शक्यतो त्यांनी टाळावा, जेणेकरून गुडघ्याचा जो सांधा आहे त्याच्यावरती अधिक लोड येणार नाही आणि त्याची जी लॉन्जिटिव्हिटी आहे किंवा त्याचा जो लाईफ स्पॅन आहे तो जास्तीत जास्त राहील. हे प्रामुख्याने आम्ही ॲडवाईज करतो. ओके, आता हे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जी आहे याचे इफेक्ट्स हे कायमस्वरूपी टिकतात, हे थोडं सविस्तरमध्ये सांगा. बघा कसं आहे की
बरोबर सांगायचं म्हटलं तर अगोदर काही जेव्हा जॉईंट्स नुकतेच आले होते तेव्हा त्याचं एवढं लॉन्जिटिव्हिटी एवढी नव्हती, पण रिसर्च केल्यानंतर आज काही अशी मेटल्स जे आहेत ते आपल्याला अवेलेबल आहेत, जेणेकरून टायटेनियम म्हणा, कोबाल्ट क्रोम म्हणा किंवा ऑक्झिनियम म्हणा किंवा गोल्ड म्हणा, ह्या जास्त टणक प्रकारचे मेटल्स आहेत ज्याची लॉन्जिटिव्हिटी जास्त टिकते. पूर्वी साधारणतः लोक आम्हाला विचारायचे की हे परत ऑपरेशन करावं लागणार का, 10 ते 15 वर्षांनी परत आपल्याला ऑपरेशन करावं लागणार का. तर त्याचं काही कारणास्तव पूर्वी जेव्हा जे नुकतंच हे ऑपरेशन डिझाईन झालं होतं त्यावेळीच त्याची एवढी हे नव्हती की ते जास्तीत जास्त चालायचे. पण आता आपल्याकडे जे मटेरियल्स किंवा जे टाईपचे जॉईंट्स अवेलेबल आहेत ते किमान 20 ते 25 वर्ष तरी पेशंटच्या शरीरात ते चालून जातात ते. ओके, आता कोणत्या वयोगटातील व्यक्ती सांधे प्रत्यारोपणाचा पर्याय निवडू शकतात, सविस्तरमध्ये सांगा. बघा, नॉर्मली जर आपण बघायला गेलं तर प्रामुख्याने हे नी रिप्लेसमेंट करण्याचं किंवा हिप रिप्लेसमेंट करण्याचं जे मेन इंडिकेशन आहे ते ऑस्टिओआर्थरायटिस आहे. तर ते ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानुसार होणारी सांध्यांची जी झीज असते तर त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. तर प्रामुख्याने ऑस्टिओआर्थरायटिस जे आहे हे 50, 55, 60च्या वयोगटामध्ये हे आपल्याला वाढत्या वयानंतर हे दिसून येतं. तर साधारणतः जर आपण बघायला गेलं तर सरासरी हे प्रकारचं जे ऑपरेशन आहे हे साधारण 60, 65, 70 ह्या वयोगटातील पेशंटमध्ये केलं जातं. पण जर दुसरं आपण इंडिकेशन जर बघितलं जे रुमटॉइड आर्थरायटिस म्हणतो किंवा आमवात जे म्हणतो आपण, तर ते बरेचदा लहान वयोगटात दिसून येतं. आणि अशा ह्या प्रकारच्या संधिवातामध्ये बऱ्याचदा पेशंटच्या सांध्याची बऱ्याच झपाटीनी झीज होते. तर अशा केसेसमध्ये कधी आम्हाला बऱ्याच लहान वयातसुद्धा आम्ही ही केलेली आहेत, म्हणजे 30 आणि 35तल्याही रुग्णांची ह्या प्रकारची सर्जरीज देखील केलेल्या आहेत. तर मी म्हणेन वयोगटापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मेन इंडिकेशन जे म्हणतो आपण की पेन जे पेशंटला जी दुःख आहे ती जर त्यांच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये जर इंटरफिअर करू लागली, त्यांना काही केल्या त्यांना आराम पडत नसेल तर येस, मग मात्र आपल्याला हा पर्याय निवडायला पाहिजे. ओके, तर प्रेक्षकांनो, पिनायकल ऑर्थो सेंटर हॉस्पिटल हे सर्व सरकारी आणि निम्न सरकारी योजनांसोबत संलग्न आहे. तसेच 50हून अधिक विमा कंपन्यांसोबत यांचं टाईप देखील आहे. तसेच वर्षभर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत विविध मोफत कॅम्प्स आणि फ्री सर्जरी या ठिकाणी राबवल्या जातात. या ठिकाणी एका छताखाली सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक समस्यांचं निदान आणि निवारण केलं जातं. सिनियर सिटीजन यांच्यासाठी एक विशेष सवलत देखील असणार आहे. 12 ऑक्टोबरला नुकत्याच झालेल्या वर्ल्ड आर्थरायटिस दिनानिमित्त या ठिकाणी विशेष कन्सल्टेशन आणि सर्जरी पॅकेजेस देखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 7028859555 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर योगेश वैद्य. त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, लठ्ठ व्यक्तींसाठी हा जो पर्याय आहे शस्त्रक्रियेचा तो कितपत योग्य आहे? बघा, लठ्ठ व्यक्ती जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना काही प्रमाणात वजन पहिले कमी करण्याचा सल्ला देतो आणि त्यांना सांगतो की त्याच्यानंतरच आयडियली सर्जरी केलेली बरी राहील. पण कसं आहे की आपल्या इकडे काही पेशंट्स आमच्याकडे एवढे लेट येतात की त्यांचा बाय दॅट टाईम ते जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा सांध्याची बऱ्यापैकी प्रमाणात झीज झालेली असते. त्यांचे सर्व प्रकारची पर्याय जे आहेत म्हणजे गोळ्या, औषधं, फिजिओथेरपी, इंजेक्शन्स हे सगळं करून झालेलं असतं तरी त्यांना देखील त्रास कमी होत नाही. तर अशा केसेसमध्ये तर आम्हाला त्यांना सर्जरी ॲडवाईज करणं हे नाईलाजाने सांगावंच लागतं. अशा केसेसमध्ये आम्ही त्यांना सांगतो की पहिलं तुमचं ऑपरेट झाल्यावर तुमचं एकदा पेन कमी झालं की मग तुम्ही वजन कमी करायच्या मागे लागा. अदरवाईज नॉर्मली जरी आपण बघितलं की हे पेशंट आपल्याकडे ॲटलिस्ट खास करून इंडियामध्ये जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा एवढं त्यांचं आर्थरायटिस ॲडव्हान्स झालेलं असतं की जरी तो लठ्ठ व्यक्ती असला तरी आम्ही त्याला हा पर्याय सुचवूच शकत नाही की तुम्ही आधी वजन कमी करा मग आमच्याकडे ऑपरेशनला या. कारण त्या केसमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं एक्सरसाइज म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम करणं शक्यच नसतं. तर त्यामुळे अशाच कंडिशनमध्ये आम्हाला सर्जरी करून त्यांना ॲडवाईज नंतर करतो आम्ही की बाबा तुम्ही आता एक्सरसाइजला लागा आणि वजन तुमचं कमी करा. ओके, पण मग हे जास्त वजन असेल तर त्यामुळे पण प्रत्यारोपित सांध्यावर असं प्रेशर वगैरे येऊन त्याचं काही नुकसान होऊ शकतं का? बघा, निश्चितपणे होतं. इमिजिएटली तर होत नाही, पण लाँग रनमध्ये डेफिनेटली त्याच्या आतमधलं जे मटेरियल असतं ज्याला आम्ही पॉलिथिलिन लायनर म्हणतो किंवा हायली क्रॉसलिंग पॉली म्हणतो तर त्याची निश्चितपणे झीज होते. प्लस जो सांधा आम्ही जसा पेशंटच्या शरीरामध्ये बसवतो जे बोन सिमेंटच्या माध्यमाने तर त्याच्यावरती प्रेशर येऊन त्याची पण लुझनिंग होतं आणि तो सांधा हळूहळू खचायला लागतो आणि त्यामुळे त्याची जी लॉन्जिटिव्हिटी असते ती निश्चितपणे कमी होते.
ओके, आता आपण उपायाबद्दल बोललो, शस्त्रक्रियेबद्दल बोललो, पण ह्या सर्व गोष्टी जर टाळायच्याच असतील तर आपण काय करू शकतो, सविस्तरमध्ये सांगा. बघा, चांगला प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजच्या जीवनशैलीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. आपल्याला रेग्युलरली आपले ही जर टाळायचं असेल तर आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज केलं पाहिजे, जेणेकरून आपले मसल्स जे आहेत सांध्यांच्या भोवतीचे ते मजबूत राहतील, त्याच्यावर आपल्या सांध्यावरती जास्त प्रमाणात लोड येणार नाही ते. आणि आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे, जेणेकरून आपलं वजन आटोक्यात राहील, जेणेकरून सांध्याची लवकर झीज होणार नाही. प्लस आपल्याला हेल्दी डाएट फॉलो करायला पाहिजे. जास्त जंक फूड म्हणा किंवा जास्त फ्राईड फूड म्हणा किंवा जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अनहेल्दी फूड जे म्हणतो आपण ते, त्यापासून आपल्याला दूर राहायला पाहिजे, की जेणेकरून अगेन आपलं वजन वाढणार नाही आणि त्याच्यावर सांध्याची लवकर झीज होणार नाही. तर मेन एक्सरसाइज, हेल्दी डाएट, ह्या 2 गोष्टी मी प्रामुख्याने सांगीन. जर पेशंटला कधी त्रास होत असेल गुडघेदुखीचा तर त्यांनी सुरुवातीच्या स्टेजला डॉक्टरांना अप्रोच व्हावं, की जेणेकरून त्याचं जे प्रोग्रेशन आहे आर्थरायटिसचं ते वेळीच आपल्याला निदान करून ॲटलिस्ट स्लो डाऊन तरी करता येईल ते. ओके, तर पिनॅकल ऑर्थो सेंटर हॉस्पिटल हे सर्व सरकारी व निम्न सरकारी योजनांसोबत संलग्न आहे. तसेच 50हून अधिक विमा कंपन्यांसोबत यांचं टायअप देखील आहे. तसेच वर्षभर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत विविध मोफत कॅम्प्स आणि फ्री सर्जरी या ठिकाणी राबवल्या जातात. या ठिकाणी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक समस्यांचं निदान आणि निवारण केलं जातं. सिनियर सिटीजनसाठी या ठिकाणी एक विशेष सवलत असणार आहे. नुकत्याच झालेल्या 12 ऑक्टोबरला जो वर्ल्ड अर्थरायटिस दिन झाला त्यानिमित्ताने या ठिकाणी विशेष कन्सल्टेशन आणि सर्जरी पॅकेजेस देखील उपलब्ध करण्यात आलेली आहेत. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो 7028859555 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रोबोटिक सर्जरी ही कॉन्सेप्ट मुळात का आली? बघा, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जे कन्व्हेन्शनल पद्धतीने नी रिप्लेसमेंट केलं जायचं त्याच्यामध्ये साधारणतः नाही म्हटलं तरी एक 20 ते 22% पेशंट जगभरामध्ये असं आढळून आलं की ते आपल्या सर्जरीपासून सॅटिस्फाईड नसायचे. त्यांना समव वाटायचं की आपल्या शरीरात काहीतरी वेगळं बसवलेलं आहे, तो सांधा जो आहे तो नॅचरल वाटत नाही आहे. तर त्यामुळे ते अनहॅपी असायचं. तर ह्या गोष्टीवरती बरेच संशोधनं केली गेली, त्याच्यावर बरेच स्टडीज केले गेले. तर त्याच्यात असं आढळून आलं की जसं मी तुम्हाला मागे म्हणालो की ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे ज्याच्यासाठी म्हणजे जे आपलं सक्सेस किंवा फेलियर रेट डिटरमाइन करतं, ज्याला आपण अलाइनमेंट म्हणतो, म्हणजे ज्या अँगलमध्ये किंवा ज्या प्रकारे हा सांधा पेशंटच्या शरीरामध्ये प्रत्यारोपण केला जातो ते सगळ्यात महत्त्वाचं डिसाइडिंग फॅक्टर आहे. तर ते परफेक्ट अलाइनमेंट जे आहे हे प्रत्येक पेशंट टू पेशंट व्हेरी करतं. एका पेशंटचा गुडघा नॅचरलीच काही सर्टन अँगलमध्ये त्याला बाक असतो, ज्याला आम्ही कॉन्स्टिट्यूशनल वारस म्हणतो. तर अशा पेशंटचा जर गुडघा जो जे गेले त्याच्या आयुष्यातले 50-60 वर्ष एका विशेष अलाइनमेंटमध्ये चालत आहे, त्याचा सडनली आपण गुडघा सर्जरीनंतर सरळ केला किंवा त्याला 90-90 ज्याला म्हणतो किंवा आम्ही न्यूट्रल अलाइनमेंट जे म्हणतो, तर तसं जर केलं तर तो पेशंट बट नॅचरल त्याला काहीतरी वेगळं वाटेल किंवा तो नाराज राहणार. तर ते टाळण्याकरता मग बरेच संशोधनं केली गेली जगभरामध्ये आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की प्रत्येक पेशंटचा गुडघा हा वेगळ्या प्रकारचा असतो. त्याच्यातली जी अलाइनमेंट असते किंवा त्याचं जे कोरोनल प्लेन अलाइनमेंट म्हणतो त्याला आम्ही, तर ते प्रत्येक पेशंट टू पेशंट व्हेरी होतं. प्रत्येकाला आपण वन साईज फिट्स ऑल हा फॉर्म्युला नाही वापरू शकत. तर त्यामुळे काय होतं की प्रत्येक पेशंटला वेगळ्या प्रकारे आपल्याला ते सगळं त्याचं जे डिफॉर्मिटी आहे किंवा ज्या प्रकारे बोन आपल्याला कट करायचं आहे ते इंडिव्हिज्युअलाइज करायला पाहिजे किंवा कस्टमाइज करायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक पेशंटला म्हणजे मेड टू मेजर जे म्हणतो आपण त्या कन्सेप्टनी आपल्याला त्याला हे करता येईल, म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट करता येईल. तर ते ह्या सगळं जे आहे हे अचीव करताना आपण जसं स्क्रीनवर मध्ये बघत आहात की आपण हे रोबोटिक जे सर्जरी जी केली जाते आता जसं दिसून येतंय तसं, तर ते काय होतं की कम्प्युटर पहिलं ह्याचा एक 3D नकाशा बनवतं, ते एक 3D मॉडेल बनवतं, आपल्याला त्याचा एक प्लॅन देतं. हे दुसऱ्या स्लाईडमध्ये आपण जे बघताय की बाबा काय साईजचा सांधा वापरायला पाहिजे, काय अँगलमध्ये आपल्याला तो सांधा बसवायला पाहिजे, किती मिलीमीटर बोन कट करायला पाहिजे, हे सगळं आपल्याला तो प्लॅन देतं. आणि तसं आपण मग इंडिव्हिज्युअली आपल्याला प्रत्येक पेशंटचं कस्टमाइज करून जॉईंट रिप्लेसमेंट करता येतं. ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार.
तर आपल्यासोबत होते वैद्य योगेश यांच्यासोबत आपण सविस्तरमध्ये चर्चा केली. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया काय असते, कशा पद्धतीने केली जाते याविषयी अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन चांगल्या रीतीने या ठिकाणी डॉक्टरांनी केलेलं आहे. पिनायकल ऑर्थो सेंटर हॉस्पिटल हे सर्व सरकारी आणि निम्न सरकारी योजनांसोबत संलग्न आहे. तसेच 50हून अधिक विमा कंपन्यांसोबत यांचं टायअप आहे. तसेच वर्षभर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत विविध मोफत कॅम्प्स आणि फ्री सर्जरी या ठिकाणी राबवल्या जातात. या ठिकाणी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक समस्यांचं निदान आणि निवारण केलं जातं. सीनियर सिटीजनसाठी या ठिकाणी विशेष सवलत असणार आहे. 12 ऑक्टोबरला झालेल्या वर्ल्ड अर्थरायटिस दिनानिमित्त या ठिकाणी विशेष कन्सल्टेशन आणि सर्जरी पॅकेज देखील उपलब्ध करण्यात आलेली आहेत. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतो त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. विकासाचा ध्यास म्हणजे